टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी जळगाव जामोदमधून सुनीता पंकज देशमुख। माझ्या पतींचा घातपात मृत्यू प्रकरणी पोलीस तपास हा 3.5 महिने होत असून पोलीस तपासामध्ये गुंतागुंती असल्यामुळे पोलीस तपास आता हा होणार नाहीये। त्यामुळे माझी सीआयडी तपासाची मागणी आता ठाम राहणार आहे। आणि 2 दिवसाआधी मुख्यमंत्री साहेब जळगाव जामोद दौऱ्यावर असताना मला एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे बँकेतून उचलून पोलीस स्टेशनमध्ये 1 ते 1.5 तास नजरकैदेत ठेवण्यात आलं न्याय मागण्याच्या संशयावरून। आणि तसे पाहता माझे पती सुद्धा 22 वर्ष भाजपचे कार्यकर्ता होते, त्याच्यामुळे माझा न्याय मागणे त्यांना हा माझा हक्क बनत होता। पण त्या दिवशी संजय कुटे आमदार यांच्या दुःखामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये त्यामुळे मी त्यांना जळगाव जामोद दौऱ्यावर त्यांना निवेदन देणार नव्हती। तरीही पोलीस प्रशासनाचा माझ्या सोबत जो कायद्याविरोधात जो गैरप्रकार झालेला आहे त्याबाबत अजूनही कुठली कार्यवाही झालेली नाही। आणि पोलिसांकडे तपास माझ्या मिस्टरांचा होता, तेच जर मला न्याय मागण्यासाठी जर त्यांच्याकडून अशी वागणूक जर मिळत असेल तर आता पोलीस प्रशासनावर विश्वासही ठेवता येणार नाही। उपोषणाला मी आजपासून बसलेली आहे आणि आज दिनांक 13/8/2025 पासून बसलेली आहे। आणि जोपर्यंत पालकमंत्री बुलढाणा जिल्ह्याचे मकरंद दादा पाटील हे माझी मागणी मान्य करत नाही तोपर्यंत मी आता उपोषण थांबवणार नाही। निलेश शर्मा आणि परीक्षित ठाकरे आणि गजानन सरोदे आणि त्यांना मदत करणारी जळगाव जामोदचे स्थानिक पोलीस प्रशासनामधील श्रीकांत निचोड ठाणेदार आणि PSI अमोल पंडित आणि एक सचिन राजपूत। हे लोक कोण आहे जे नाव सांगितले? हे भाजपचे कार्यकर्ते आहे, त्याच्यामध्येच आणि एक अंबादास शेळके आहे। ताई, तुम्ही आज कशा कोणत्या मुद्द्यावरती उपोषण सुरू करतात, काय मागणी आहे तुमची? माझी मागणी आता CID तपासाचीच आहे। पोलीस प्रशासनाच्या तपासावर माझा थोडासाही विश्वास राहिलेला नाही आहे, कारण की आता 4 महिने जवळजवळ आता 3.5 महिने तर झाले आणि मागील आठवड्यामध्ये जळगाव जामोदमध्ये अनेक मंत्री खासदार MLA वगैरे येऊन गेले, पण माझ्या प्रकरणाची दक्षता कोणीच घेतली नाही। जोपर्यंत पालकमंत्री बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः येऊन मला जोपर्यंत CIDची मागणी मान्य करून देत नाही तोपर्यंत मी आता आमरण उपोषण सोडणार नाही। मुख्यमंत्री येऊन गेले तिथे जळगाव जामोद? हो। काय त्यांची चर्चा झाली, भेट झाली? नाही, मुख्यमंत्री जे जळगाव जामोदमध्ये येऊन गेले तर मला पोलीस प्रशासनाने बँकेतून उचलून 1.5 तास स्थानबद्ध करण्यात आले। माझ्यावर नजरकैद माझ्या घराजवळ तर होतेच, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा नजरकैदमध्ये 1 ते 1.5 तास बसवण्यात आलं जोपर्यंत मुख्यमंत्री प्रस्थान होत नाही जळगाव जामोद दौऱ्यावरून। मागील काळामध्ये तुमच्यासोबत न्याय समिती होती, ती न्याय समिती आज दिसत नाही। आज माझे कुटुंबियामार्फतच मी बसणार आहे, पण येणारे जाणारे माझ्यासोबत जे येतील ते येतील। न्याय समितीने तुमच्यापासून दूर गेले का? हा, थोडेसे दबाव वगैरे प्रेशर हे ते होतच त्यांच्यावर, पण आहेत तरी माझ्यासोबत आहेत येणारे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।